नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपणा सर्वांचं मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे। तर समोर बघू शकता डाळिंबामधली भगवा ही व्हरायटी आहे आणि एक प्रगतशील शेतकरी आहेत, युवा शेतकरी मोहन दिघे यांचा हा प्लॉट आहे। तर या प्लॉटवरती सध्या आता हार्वेस्टिंगला तयार झालेलं हे डाळिंबाचं प्लॉट आहे। साधारण 1100 झाडं आहेत। 1100 झाडामध्ये प्रत्येक झाडाला नाही म्हटलं तर एक 100-125 आपल्याला फळाचं सेटिंग दिसून येते आणि एक महिन्याभरात हा प्लॉट आपल्याला हार्वेस्टिंगला किंवा काढणीला तयार होणार आहे। तर याने अगदी सुरुवातीच्या स्टेजला झाडाच्या बुडामध्ये असेल एक 1.5 क्रेट शेणखत असेल, त्याचबरोबर इतर जे कंपोस्ट खत असतील किंवा ज्या इतर गोष्टी असतील त्या गोष्टी त्याने काटेकोरपणे पाळलेल्या आपल्याला दिसून येतात। त्याचबरोबर झाडाच्या बुडामध्ये आपल्याला ऊसाचा पाला वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये लावलेला दिसून येतोय, जेणेकरून त्याच्यानंतर बेड वगैरे वडून घेतलेत, जेणेकरून जमिनीमध्ये असणारे जे सेंद्रिय कर्ब असते, सेंद्रिय कर्ब हे महत्वाचं कशासाठी तर सूक्ष्मजीवांचं अन्न म्हणून हे महत्वाचं काम करत असते। ते पालापाचोळा वगैरे झाडाच्या बुडामध्ये कुजवण्याचं काम त्याने केलं, जेणेकरून सेंद्रिय कर्ब वाढेल आणि सूक्ष्मजीवांची संख्या वाढेल। आणि जे आपण वेगवेगळी शेणखत असतील, रासायनिक खतं असतील किंवा जे वेगवेगळे आपण खतं ज्यावेळेस आपण झाडाला किंवा बागेला देत असतो, तर ते जे दिलेली खतं असतात त्या खतामध्ये जे असणारं न्यूट्रिएंट असतं किंवा जे अन्नद्रव्य असतात ते अन्नद्रव्य महत्वाचे झाडांना उपलब्ध करून देण्याचं काम हे सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून होत असतं। आणि त्याने अगदी सुरुवातीच्या स्टेजला सेंद्रिय खतावरती त्याने जास्त प्रमाणात भर दिलाय। सेंद्रिय खतामध्ये शेणखत असेल किंवा जे इतर मार्केटमध्ये उपलब्ध असणारे सेंद्रिय खत असतील, पालापाचोळा जमिनीमध्ये कुजवण्याचं काम केलंय, सूक्ष्मजीवांची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळ्या त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत। त्याचबरोबर झाडांना ज्यावेळेस कळी अवस्था येते, कळी अवस्थेमध्ये झाडांना सेटिंग वाढण्यासाठी साधारण प्रत्येक या प्लॉटवरती 1-2 पेट्या मधमाशीच्या ठेवण्यात आल्या, जेणेकरून मधमाशी असल्याशिवाय झाडामध्ये सेटिंग आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसून येत नाही। त्याचबरोबर फळांची शायनिंग वाढण्यासाठी किंवा फळांची साईज होण्यासाठी वेगवेगळ्या स्लरीच्या ट्रीटमेंट असतील किंवा कॉटन केक स्लरी असेल किंवा शेंगदाणा केक स्लरी असेल, तर त्या स्लरी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असेल, पोटॅशियम मेटाबॉलायझिंग बॅक्टेरिया असेल किंवा पोटॅशियम सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असेल, ते सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करून कॉटन केक स्लरी असेल किंवा आपली शेंगदाणा पेंटची स्लरी असेल त्याच्या माध्यमातून ह्या झाडांना देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि त्याच्यामुळेच साधारण आपल्याला प्रत्येक झाडाला फळाला एकदम शायनिंग असेल, चकाकी असेल किंवा फळाचं जे आपल्याला क्वालिटी दिसते ते मेंटेन आपल्याला या ठिकाणी झालेले दिसून येते। तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, शक्यतो सुरुवातीच्या स्टेजला सेंद्रिय खतावरती झाडाची ताकद वाढवण्यावरती, जमिनीमध्ये असणारे जे भौतिक गुणधर्म आहेत, रासायनिक गुणधर्म आहेत किंवा जे जैविक गुणधर्म आहेत, ते जैविक गुणधर्म वाढवण्यावरती जास्त प्रमाणात काम केलं पाहिजे, जेणेकरून झाडामध्ये ताकद आल्यानंतर आपलं झाड कुठल्याही किडीला किंवा रोगाला किंवा तेलकट सारख्या रोगाला सुद्धा बळी पडणार नाही। आणि त्याच्या माध्यमामुळेच आपल्याला हे खूप चांगल्या पद्धतीने प्लॉट युवा शेतकरी आहेत मोहन दिघे यांचा या ठिकाणी आपल्याला डेव्हलप झालेला दिसून येतोय। तर सर्व शेतकरी बांधवांना अशाच नवनवीन कृषीवरती आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।